हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर 10 डिव्हिजन ऑफ पॉलिनोमियल्स आणि या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 10.2 सॉल्व करणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 10.1 सॉल्व केलेला आहे. आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. प्रॅक्टिस सेट 10.2 प्रॅक्टिस सेट 10.2 मध्ये आपण पॉलिनोमियलला बायनोमियलने डिवाइड करणार आहोत. सो टू डिवाइड अ पॉलिनोमियल बाय अ बायनोमियल. ओके, हे पॉलिनोमियल्स आहेत आणि हे बायनोमियल्स आहेत. 2 टर्म्स आहेत, या ठिकाणी 2 टर्म्स आहे बघा. सो मीन्स आपण पॉलिनोमियलला बायनोमियल्सने डिवाइड करणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच प्रॅक्टिसचे 10.1 मध्ये आपण बाय मोनोमियलला आपण मोनोमियल्सने डिवाइड केलेलं होतं. ओके, या व्हिडिओमध्ये आपण पॉलिनोमियल्सला बायनोमियल्सने डिवाइड करणार आहोत. सो फ्रेंड्स, प्रॅक्टिस सेट 10.2 मधील एक्झाम्पल नंबर 2 अँड एक्झाम्पल नंबर 3 हे अकॅडमिक इयर 2021-22 या अकॅडमिक इयरकरता अभ्यासक्रमामधून ती 2 एक्झाम्पल्स कमी केलेले आहेत, परंतु आपण प्रॅक्टिससाठी ती एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. ओके, आता आपण प्रॅक्टिस सेट 10.2 सॉल्व करूया. प्रॅक्टिस सेट 10.2 डिवाइड अँड राइट द क्वेश्चन अँड द रिमाइंडर. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट, y square plus 10y plus 24 divided by y plus 4. सो या पॉलिनोमियलला आपल्याला या बायनोमियलने डिवाइड करायचं आहे. सो आपण डिवाइड करूया. y square plus 10y plus 24 y plus 4. ओके, फर्स्ट आपण y स्क्वेअरला ह्या y ने डिवाइड करूया. सो आन्सर काय येईल बघूया. y स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर मीन्स y into y अपॉन y गेट कॅन्सल. सो आन्सर इज y. सो क्वेश्चन किती आले y. या ठिकाणी काय केलं कळलं, या y स्क्वेअरला आपण y ने डिवाइड केलेलं आहे. या ठिकाणी क्वेश्चन किती आहे y. स्वतः हे जे क्वेश्चन आलेलं आहे y, ह्या y ने या y प्लस 4 ला मल्टिप्लाय करा. y प्लस 4 ला आपण मल्टिप्लाय करूया. y इंटू y स्क्वेअर, y इंटू 4 प्लस 4y, y स्क्वेअर 4y. या ठिकाणी y स्क्वेअर प्लस 4y. काय केलंय कळलंय का, व्यवस्थित समजून घ्या. तर नेक्स्ट इयरला सुद्धा आपण या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. y प्लस 4, या ठिकाणी y स्क्वेअर प्लस 10y प्लस 24. सो y या फर्स्ट टर्मला काय करा, डिवाइड करा. या ठिकाणी फर्स्ट टर्म कुठले y स्क्वेअर आहे, या ठिकाणी फर्स्ट टर्म y आहे. ओके, सो y स्क्वेअर मीन्स y इंटू y अपॉन y. सो y गेट कॅन्सल, आन्सर इज y. सो या ठिकाणी हे जे आन्सर आले त्या आन्सरने y स्क्वेअर y प्लस 4 ला मल्टिप्लाय करा. सो y इंटू y प्लस 4. So y into y square, y into plus 4y, y into plus 4 is plus 4y. So y square plus 4y तुम्ही या ठिकाणी लिहा. आता काय करायचं, सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. सो साइन काय होणार, चेंज होणार. या ठिकाणी प्लस साइनचे काय होणार, मायनस साइन. या ठिकाणी प्लस आहे ते सुद्धा काय होणार, मायनस होईल. सो y square minus y square is 0. 10y minus 4y is 6y. 10 minus 4 is 6. Okay. So 10y minus 4y is 6y. So 6y, the second terms, a third term या ठिकाणी घ्या.
नेक्स्ट आता या ठिकाणी फर्स्ट टर्म कोणतं आहे 6y. सो 6y ला y ने काय करा डिवाइड करा 6y डिवाइड बाय y. सो y गेट कॅन्सल आन्सर इज 6. सो या ठिकाणी किती येईल 6 येईल. तर 6 ने y प्लस 4 ला मल्टिप्लाय करा 6 इंटू y प्लस 4 6 इंटू y 6y 6 इंटू 4 24. सो आन्सर इज 6y प्लस 24. हे कुठे लिहिणार आपण या ठिकाणी 6y प्लस 24. आपण सबस्ट्रॅक्ट करतोय सेकंड टर्मची साइन काय होणार चेंज होणार. सो प्लस 6y चे काय आले मायनस 6y प्लस 24 काय आले मायनस 24. 6y 6y 0 प्लस 24 minus 24 is 0. So remainder is 0. Remainder is 0 and question is equal to y plus 6 and remainder is 0. Understood? Okay. So next example. Example second. P square plus 7p minus 5 divided by p plus 3. P square plus 7p minus 5 divided by p plus 3. Okay. सो आपण काय करणार फर्स्ट टर्मला या फर्स्ट टर्मने डिवाइड करणार. सो p स्क्वेअर डिवाइड बाय p. तुम्ही ओरली हे फक्त आपण या ठिकाणी हे बाजूचं ड्रॉप कॅल्क्युलेशन आहे. ओके तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता. पी स्क्वेअर डिवाइड बाय पी इज पी. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता या ठिकाणी. ओके पी स्क्वेअर मीन्स व्हॉट पी इंटू पी अपॉन पी. पी गेट कॅन्सल आन्सर इज पी. म्हणजे या ठिकाणी आन्सर किती आले पी. पी इंटू पी प्लस 3 पी इंटू पी प्लस 3 पी इंटू पी पी स्क्वेअर पी इंटू 3 3p. हे सुद्धा तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी लिहू शकता. पी इंटू पी पी स्क्वेअर पी इंटू 3 3p. पी स्क्वेअर प्लस 3p पी स्क्वेअर प्लस 3p. साइन का होणार चेंज होणार कारण का आपण या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करतो. सबस्ट्रॅक्शन करताना सेकंड टर्मचे साइन का होतात चेंज होतात. पी स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर 0. 7p मायनस 3p इज 4p. एक माइनस 5 खाली गया. नेक्स्ट 4p डिवाइड बाय p. 4p डिवाइड बाय p p गेट कॅन्सल आन्सर इज 4. सो या ठिकाणी किती येईल 4 इंटू p 4 इंटू p प्लस 3 4 इंटू p 4p 4 इंटू 3 12. सो या ठिकाणी किती येईल 4p प्लस 12. साइन चेंज होणार आहेत मायनस 4p मायनस 4p 0 मायनस 5 मायनस 12. हे साइन चेंज केलेले लक्षात घ्या. ओके म्हणजे आता 12 काय आले मायनस झालेले मायनस 5 मायनस 12. सेम साइन असेल तर काय करतो आपण ऍडिशन करतो. 5 प्लस 12 70 आणि ऍडिशनला साइन कोणता येतोय सेम साइन. जे सेम साइन असेल तेच आपण या ठिकाणी त्या ऍडिशनला साइन देतो. म्हणजेच रिमाइंडर किती आले या ठिकाणी मायनस 70 and question is equal to question is p plus 4 and remainder is equal to minus 17. Understood? Next example number third. 3x plus 2x square plus 4x cube divided by x minus 4. तर या ठिकाणी हे जे पॉलिनोमियल दिलेले आहे ओके त्याचे आपण काय करूया डिसेंडिंग ऑर्डरने लिहूया. सो अरेंजिंग द टर्म्स इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द इंडायसेस ऑफ द व्हेरिएबल्स. म्हणजेच हे आपल्याला कशा प्रकारे लिहिता येईल याची हायेस्ट ऑर्डर किती आहे 3. सो 4x क्यूब नेक्स्ट 3 नंतर 2x स्क्वेअर आणि थर्ड टर्म कोणती येईल 3x. याला किती डिवाइड करणार आता आपण x मायनस 4. ओके सो डिवाइड करताना आपल्याला लक्षात ठेवा त्याला काय यांची ऑर्डर कशी पाहिजे डिसेंडिंग ऑर्डर पाहिजे. ओके सो 4x क्यूब या ठिकाणी काय करणार 4x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 3x डिवाइड बाय x मायनस 4. सो या ठिकाणी आपण फर्स्ट काय करणार आहोत
4x³ ला x ने डिवाइड करना, 4x³ अपॉन x. 4x³ means what? x into x into x upon x. x is cancel. 4 into x square, x into x, x square, 4x square. तुम्ही डायरेक्ट करू शकता, या ठिकाणी 3 minus 1 is 2. ओके, सो 4x square, 4x square, 4x square into x minus 4. डिवाइड करा, 4x square into x minus 4. 4x square into x, x square into x is x cube, so 4x cube. 4x square into minus 4, 4 into 4, 16. Minus sign is there, so minus 16x square. Understood? Minus 16x square. म्हणजे हे कुठे येणार? या ठिकाणी 4x cube minus 16x square. साइन का होणार चेंज होणार मायनस, आणि हे मायनस से का होणार प्लस होणार. 4x cube minus 4x cube गेट कॅन्सल, प्लस 2x square plus 16x square plus 16. ओके, 2 plus 16 18, 18x square. नेक्स्ट टर्म किती आहे? 3x. सो नेक्स्ट 18x square ला आप फर्स्ट 18x square डिवाइड बाय x. 18x square means x into x upon x, x get cancel. Answer is 18x. म्हणजे या ठिकाणी किती येईल? 18x. ओके, नेक्स्ट 18x into x minus 4. 18x into x, 18x square. 18 into 4, 18 4s are 72. So minus 72, minus sign is there. So minus 72x. Okay. So या ठिकाणी किती येईल? 18x square minus 72x. ओके, साइन का होणार चेंज, हे माइनस, हे का होणार प्लस होणार. प्लस 18x स्क्वेअर माइनस 18x स्क्वेअर गेट कॅन्सल. प्लस 3x प्लस 72x इज 75x. ओके, नेक्स्ट या ठिकाणी किती 75x डिवाइड बाय x. x get cancel, so 75. So plus 75 into x minus 4 is equal to 75 into x, 75x, 75 into 4, 75 into 4, 150 double 300. So 300. Okay, so या ठिकाणी किती येईल? 75x minus 300. साइन काय होणार आहे? चेंज होणार आहे. म्हणजे काय करण्यासाठी आपण मायनस करतोय, या प्रत्येक ठिकाणी आपण काय करतोय? मायनस करतो. मायनस केल्यावरती सेकंड टर्मची काय होणार? साइन चेंज होतात. सो या ठिकाणी मायनस होणार, या ठिकाणी प्लस होणार. प्लस 70x मायनस 75x प्लस 75x मायनस 75x गेट कॅन्सल. सो या ठिकाणी प्लस 30 प्लस 300. सो 300 इज अ रिमाइंडर. 300 इज अ रिमाइंडर. सो देयरफॉर question is equal to 4x square plus 18x plus 75. 4x square plus 18x plus 75, and remainder is 300. Remainder is 300. Understood? So next example number 4. 2m cube plus m square plus m plus 9 divided by 2m minus 1. To m cube plus m square plus m plus 9 divided by 2m minus 1. Okay, so first आपल्याला काय करायचं? 2m cube ला 2m ने डिवाइड करायचं. 2m cube डिवाइड बाय 2m.
2 m cube means what? m into m divided by 2m means 2 into m. 2 get cancel, m get cancel, m into m square. So या ठिकाणी काय येईल? m square येईल. m square into 2m minus 1. So m square into 2m minus 1. m square into 2m, 2m into m square, m cube. m square into minus 1, minus m square. So या ठिकाणी किती येईल? 2m क्यूब मायनस m स्क्वेअर. आपण काय करतो? सबस्ट्रॅक्ट करतोय. सबस्ट्रॅक्ट करताना सेकंड टर्मची साइन काय होणार? चेंज होणार. हे प्लस 2m चे मायनस होणार, मायनस चे काय होणार? प्लस होणार. हे 2m क्यूब मायनस 2m क्यूब 0, m स्क्वेअर प्लस m स्क्वेअर, 1m स्क्वेअर प्लस 1m स्क्वेअर इज 2m स्क्वेअर. नेक्स्ट किती आहे? या ठिकाणी m आहे 9. ओके, आता काय कराय? 2m स्क्वेअरला 2m ने डिवाइड करा. 2m स्क्वेअर डिवाइड बाय 2m. 2 गेज कॅन्सल. हा m आणि यातला एक m कॅन्सल झाला म्हणजे किती येणार इथे? m. या ठिकाणी आन्सर इज m. सो नेक्स्ट m इंटू 2m मायनस 1. m इंटू 2m 2m स्क्वेअर, m इंटू m स्क्वेअर, m इंटू मायनस 1 मायनस m. या ठिकाणी किती येईल? 2m स्क्वेअर मायनस m. सबस्ट्रॅक्ट करतोय. सबस्ट्रॅक्ट करताना साइन काय होणार? चेंज होणार. प्लस 2m मायनस 2m 0. ओके, प्लस m किती? प्लस 2m आणि प्लस 9. सो नेक्स्ट 2m ला 2m ने डिवाइड करा. 2m डिवाइड बाय 2m किती येणार? आन्सर 1 येईल. सो प्लस 1 इंटू 2m मायनस 1 आहे. 1 ने 2m मायनस 1 ला मल्टिप्लाय केल्यावर काय चेंज होईल का? नाही, तेच येतील. सो 2m मायनस 1. ओके, 1 इंटू 2m मायनस 1 इज इक्वल टू काय येईल? 1 ने आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येईल? 2m मायनस 1. सो 2m मायनस 1. सबस्ट्रॅक्ट करतोय. सबस्ट्रॅक्ट करताना सेकंड टर्मची काय होणार? साइन चेंज होणार. 2m minus 2m 0, plus 9 plus 1. Plus 9 plus 1 is 10. So therefore question is equal to m square plus m plus 1 and remainder is 10. So therefore question is equal to m square plus m plus 1 and remainder is equal to 10. Understood? Okay. Next. Example number 5. 3x minus 3x square plus minus 12 plus x raised to 4 plus x cube divided by 2 plus x square. Okay. तर या ठिकाणी ही जी ऑर्डर दिलेली आहे ती डिसेंडिंग ऑर्डरने हे टर्म्स लिहिलेले नाहीत. आपण फर्स्ट काय करूया? डिसेंडिंग ऑर्डरने हे टर्म्स लिहून घेऊया. म्हणजे या ठिकाणी हायेस्ट ऑर्डर किती आहे? 4. सो एक्स रेस टू 4. त्यानंतर किती येईल? एक्स क्यूब. त्यानंतर स्क्वेअर येणार. सो मायनस 3x स्क्वेअर. त्यानंतर एक्स. सो प्लस 3x मायनस 12. ओके, हे आपण डिसेंडिंग ऑर्डरने लिहिलेले आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलंय? सो अरेंजिंग द टर्म्स इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द इंडायसेस ऑफ द व्हेरिएबल. या व्हेरिएबलच्या इंडायसेसच्या आपण डिसेंडिंग ऑर्डरने हे टर्म्स लिहून घेतलेले आहेत. या ठिकाणी पण काय येईल? एक्स स्क्वेअर प्लस 2. एक्स स्क्वेअर प्लस 2. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी आपण काय करणार आहोत? एक्स रेस टू 4 प्लस एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 3x मायनस 12 या पॉलिनॉमियलला एक्स स्क्वेअर प्लस 2 या बायनॉमियलने डिवाइड करणार आहोत. ओके, डिवाइड करता आपण काय करतोय? हा फर्स्ट टर्म, हा फर्स्ट टर्म. ओके, सो एक्स रेस टू 4 ला आपण एक्स स्क्वेअर ने डिवाइड करूया. एक्स रेस टू 4 मीन्स एक्स इंटू एक्स इंटू एक्स इंटू एक्स. एक्स स्क्वेअर मीन्स एक्स इंटू एक्स. एक्स एक्स 2x कॅन्सल झाले. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी किती येईल? एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरने आपण काय करणार आहोत? एक्स स्क्वेअर प्लस 2 ला मल्टिप्लाय करणार आहोत.
एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर, 2 इंटू 2, 2 प्लस 2 4. या ठिकाणी आपण इंडायसेसचे लॉ अप्लाय करतोय. बेस इक्वल असेल तर आपण काय करतो, इंडायसेसचे काय करतो, ऍडिशन करतो. 2 प्लस 2 4. सो एक्स रेस टू 4. ओके, एक्स स्क्वेअर इंटू 2 2 एक्स स्क्वेअर. सो म्हणजे या ठिकाणी किती येईल, एक्स रेस टू 4 प्लस 2 एक्स स्क्वेअर. म्हणजे हा 2 एक्स स्क्वेअर या ठिकाणी घेणार आपण, प्लस 2 एक्स स्क्वेअर. कळतं तुम्हाला. या ठिकाणी ऑर्डर किती आहे, 2 आहे. मग या ठिकाणी 2, मग एक्स स्क्वेअरच्या खाली एक्स स्क्वेअर घ्या. या ठिकाणी एक्स क्यूब आहे म्हणून या ठिकाणी आपण घेतलेलं नाही. एक्स स्क्वेअरच्या खाली आपण एक्स स्क्वेअर घेतलेला आहे. ओके, आपण सबस्ट्रॅक्ट करतो. सबस्ट्रॅक्ट करताना साइन काय होतात, चेंज होतात. x4 मायनस एक्स रेस टू 4, एक्स रेस टू 4 मायनस एक्स रेस टू 4 किती ना 0. ओके, हा एक्स क्यूब असंच खाली लिहून घ्या, एक्स क्यूब. ओके, नेक्स्ट मायनस 3 एक्स स्क्वेअर मायनस 2 एक्स स्क्वेअर, मायनस मायनस सेम साइन असेल तर आपण काय करतो, ऍडिशन करतोय. 3 प्लस 2 5 एक्स स्क्वेअर आणि ऍडिशनला आपण सेम साइन देतो म्हणजे मायनस 5 एक्स स्क्वेअर. हे रिमेनिंग 2 टर्म्स खाली लिहून घ्या, 3 एक्स स्क्वेअर मायनस 12. सो नेक्स्ट आता हा एक्स क्यूबला आपण एक्स स्क्वेअरने डिवाइड करणार आहोत. एक्स क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर. एक्स क्यूब मीन्स एक्स इंटू एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर मीन्स एक्स इंटू एक्स. एक्स एक्स कॅन्सल झाले म्हणजे काय शिल्लक राहिले, एक्स. हा एक्स आपण या ठिकाणी लिहिणार. सो नेक्स्ट एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2. ह्या एक्स ने एक्स स्क्वेअर प्लस 2 ला मल्टिप्लाय करणार. एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब, एक्स इंटू 2 2x म्हणजे या ठिकाणी किती येणार, एक्स क्यूब प्लस 2x. 2x एक्स खाली लिहा, या ठिकाणी एक्स आहे म्हणून एक्स खाली आपण एक्स लिहिलेले आहेत. ओके, साइन चेंज होणार पुन्हा. या ठिकाणी एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब 0, मायनस 5 एक्स स्क्वेअर असं लिहून घ्या. या ठिकाणी 3x मायनस 2x, 3x मायनस 2x is 3 minus 2 is 1 and sign of greater number. या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 3 आहे. 2 ला साइन मायनस आहे, 3 ला साइन प्लस आहे. आपण मोठ्या संख्येचं साइन घेतो. साइन ऑफ बिगर नंबर इज प्लस 1x. 1 नाही लिहिला तरी हरकत नाही, या ठिकाणी 1x. ओके, मायनस 12. सो नेक्स्ट मायनस 5 एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअरने डिवाइड करूया. divided by x square. x square cancel, so answer is minus 5. So या ठिकाणी काय येईल, minus 5 into x square plus 2. minus 5 into x square minus 5x square minus 5 into 2 minus 10. So या ठिकाणी किती येईल, minus 5x square मायनस 10. आपण सबस्ट्रॅक्ट करतोय. सबस्ट्रॅक्ट करताना साइन का चेंज होणार आहेत. या ठिकाणी प्लस होईल, मायनस हे प्लस झालेले आहेत. ओके, मायनस 5 एक्स स्क्वेअर प्लस 5 एक्स स्क्वेअर इज 0. हा आपण एक्स लिहून घेऊया. मायनस 12 प्लस 10, डिफरंट साइन सबस्ट्रॅक्शन. 12 मायनस 10 2 आणि साइन ऑफ ग्रेटर नंबर. या ठिकाणी ग्रेटर नंबर कोणते, मायनस आहे. सो एक्स मायनस 2. तर या ठिकाणी आपण एक्स आहे, एक्स मायनस 2. या ठिकाणी एक्स स्क्वेअर आहे. या ठिकाणी ऑर्डर जास्त आहे. ओके, याची ऑर्डर किती, एक्स स्क्वेअर आहे. याची ऑर्डर किती, एक्स. म्हणजे आपण एक्सला एक्स स्क्वेअरने डिवाइड करू शकत नाही. ओके, कळतं तुम्हाला. म्हणजे हे झालं रिमाइंडर. या ठिकाणी ऑर्डर 2 आहे, या ठिकाणी ऑर्डर 1 आहे. म्हणजे आपण एक्स मायनस 2 ला एक्स स्क्वेअरने काय करणार, डिवाइड करता येणार नाही. सो देअरफॉर रिमाइंडर इज इक्वल टू एक्स मायनस 2 आणि क्वेश्चन इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 5. Question is equal to x square plus x minus 5. Remainder is x minus 2. Understood? Okay. So next example number 6. A raised to 4 minus a cube plus a square minus a plus 1 divided by a cube minus 2.
ओके. सो नेक्स्ट आपण काय करणार या ठिकाणी ए रेस टू 4 ला ए क्यूबने डिवाइड करूया. ए रेस टू 4 मीन्स ए इंटू ए 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन, ए क्यूब मीन्स 3 टाइम मल्टिप्लिकेशन, ए 3 कॅन्सल. सो आन्सर इज ए. सो क्वेश्चन किती आला या ठिकाणी ए. सो ए इंटू ए क्यूब मायनस 2, a into a cube a raised to 4, a into 2 a into minus 2 minus 2a. So a raised to 4 या ठिकाणी 2a, a च्या खाली 2a लिहा मायनस 2a. ओके. सबस्ट्रॅक्ट करताना साइन का होणार चेंज होणार प्लस झाले. a raised to 4 मायनस a raised to 4 0 हे मायनस a क्यूब प्लस a स्क्वेअर मायनस ए प्लस 2a, डिफरन्स साइन सबस्ट्रॅक्शन 2a मायनस 1a. ओके. साइन ऑफ ग्रेटर नंबर या ठिकाणी 1 नाही लिहिला तरी हरकत नाही. साइन ऑफ ग्रेटर नंबर a आणि 2a मध्ये मोठी संख्या कोणती आहे 2a आहे. सो साइन काय ना प्लस साइन ऑफ ग्रेटर नंबर. सो a प्लस 1 काय केलं कळलं. a रेस टू 4 मायनस a रेस टू 4 0, हा मायनस a क्यूब a स्क्वेअर मायनस a प्लस 2a minus 1a 1a. ओके. प्लस 1. नेक्स्ट a मायनस a क्यूब डिवाइड बाय a क्यूब कॅन्सल. सो आन्सर इज मायनस 1. सो या ठिकाणी मायनस 1. सो मायनस 1 ने आपण काय करणार आहोत a क्यूब मायनस 2 ला डिवाइड करणार. सो मल्टिप्लाय करणार. सो मायनस 1 इंटू a क्यूब मायनस a क्यूब मायनस मायनस प्लस. सो मायनस 1 इंटू मायनस 2 प्लस 2. सो या ठिकाणी किती येईल मायनस ए क्यूब प्लस 2. साइन चेंज होणार आहे मायनस 2 ए क्यूब मायनस प्लस मायनस ए क्यूब 0. सो ए स्क्वेअर प्लस ए 1 इंटू मायनस 2 2 minus 1 is 1 and sign of greater number is 2, साइन इज मायनस. तर या ठिकाणी पुढे आपल्याला काही करता येणार नाही. हे झालं रिमाइंडर, कारण का याची ऑर्डर किती आहे 2 आहे, इकडे ऑर्डर किती आहे 3. या 3 पेक्षा ही 2 ऑर्डर कमी आहे. ओके. म्हणजे पुढे आपल्याला डिवाइड करता येणार नाही. सो हे झाले रिमाइंडर. सो देअरफॉर क्वेश्चन इज इक्वल टू a minus 1 and remainder is a square plus a minus 1. Understood? So next. Example number 7. 4x raised to 4 minus 5x raised to 3 minus 7x plus 1 divided by 4x minus 1. फोर एक्स रेस टू 4 मायनस 5x रेस टू क्यूब. तुम्ही या ठिकाणी हा टर्म ऍड करू शकता 0x स्क्वेअर. या ठिकाणी थर्ड टर्म नंतर इंडेक्स किती येणार सेकंड येणार. ओके. मग या ठिकाणी सेकंड ऑर्डर आहे का या ठिकाणी नाही, म्हणजे त्याचा कोएफिशियंट किती असणार 0x असणार आहे. 0x स्क्वेअर मायनस 7x प्लस 1. ओके. हेच टर्म कळले तुम्हाला. या ठिकाणी 4 3 नंतर काय ना 2 येणार आहे, पण 2 या ठिकाणी आहे का नाही, म्हणजेच त्या टर्मचा कोएफिशियंट किती असणार आहे 0 असणार आहे. ओके. 0 इंटू एक्स स्क्वेअर 0, म्हणजे आपण या ठिकाणी एक टर्म ऍड केलेला आहे 0x स्क्वेअर मायनस 7x प्लस 1, म्हणजे तुम्हाला नंतर ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करताना इझी जाईल. डिवाइड बाय 4x मायनस 1. सो या ठिकाणी आपण काय करणार आहोत 4x क्यूब 4x रेस टू 4 डिवाइड बाय 4x, या 4x ने डिवाइड करणार आहोत. 4x इंटू x इंटू x इंटू x डिवाइड बाय 4 इंटू x. 4 गेट कैंसल, x गेट कैंसल, x इज इक्वल टू x क्यूब. सो या ठिकाणी किती येईल x क्यूब. सो नेक्स्ट x क्यूब इंटू 4x मायनस 1, x क्यूब इंटू 4x मायनस 1.
एक्स क्यूब इंटू 4x 4x रेज टू 4 हे 3 आणि हे 1 3 प्लस 1 4 एक्स क्यूब मायनस 1 मायनस एक्स क्यूब या ठिकाणी 4x रेज टू 4 मायनस एक्स क्यूब सबस्ट्रॅक्ट करताना साइन का होणार चेंज होणार आहे इथे 0 minus 5x cube plus 1x cube. Difference sign subtraction 4 minus 1. So 5 minus 1 is 4. 4x cube sign of greater number. Greater number is 5. So sign is minus. So plus 0x square minus 7x plus 1. Okay. Next. Minus 4x cube divided by 4x is equal to minus 4 into x cube into x cube into x cube upon 4 into x. A 4 get cancel. X get cancel. Answer is minus sign is there. X into x square minus x square. Again minus x square. So minus x square into 4x minus 1 minus x square into 4x minus 1 minus x square into 4x minus 4x cube minus minus plus so plus x square so minus x cube plus x square by x square खाली x square घेतलेला आहे ओके नेक्स्ट minus 7x plus 1 साइन का होणार आहे सॉरी साइन का होणार चेंज होणार आहे हे प्लस होणार या ठिकाणी मायनस होणार हे 0 हे मायनस एक्स स्क्वेअर 0 मायनस एक्स स्क्वेअर 0 एक्स स्क्वेअर मायनस एक्स किती मायनस एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 1 ओके नेक्स्ट मायनस एक्स स्क्वेअरला 4x ने डिवाइड करा मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 4x so minus x into x divided by 4 into x gets cancel answer is minus x upon 4 so या ठिकाणी किती येईल minus x upon 4 minus x upon 4 minus x upon 4 आणि कोणाला मल्टिप्लाय करणार आपण 4x minus 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे करा मल्टिप्लाय माइनस माइनस प्लस हे माइनस आणि माइनस प्लस x अपॉन 4 हे 4 गेट कैंसल सो आंसर इज x इंटू x स्क्वेअर सो माइनस x स्क्वेअर प्लस x अपॉन 4 माइनस x स्क्वेअर प्लस x अपॉन 4 माइनस x स्क्वेअर प्लस x अपॉन 4 साइन चेंज होणार हे प्लस नाही माइनस इथे 0 प्लस 7x सॉरी मायनस 7x मायनस x अपॉन 4 सेम साइन एडिशन होणार 7 प्लस 1 अपॉन 4 किती येईल या ठिकाणी मायनस 7 मायनस 1 अपॉन 4 मीन मायनस 7x मायनस x अपॉन 4 इट मीन्स मायनस 7 मायनस 1 अपॉन 4 मायनस 7 मायनस 1 अपॉन 4 या फ्रॅक्शनचा आपल्याला सॉल्व कसं करता येईल 7 into 4 28 मायनस साइन इज देयर मायनस 7 into 4 मायनस 28 आणि मायनस 1 इज मायनस 1 अपॉन 4 मायनस 28 मायनस 1 इज मायनस 29 अपॉन 4 सेम साइन काय करतो आपण ऍडिशन करतो मायनस 29 अपॉन 4 म्हणजे जे आपल्याला कसं लिहिता येईल या ठिकाणी मायनस 29 अपॉन 4 या ठिकाणी कोणते व्हेरिएबल आहे x आहे सो मायनस 29 अपॉन 4 x आणि हे प्लस 1 कळलंय तुम्हाला ओके नेक्स्ट मायनस 29 आपण काय करतोय मायनस 29 अपॉन 4 x डिवाइड बाय 4x किती येईल बघा आन्सर x gets cancel minus 29 4 into 4 16 minus 29 upon 16 so या ठिकाणी येईल minus 29 upon
16. सो मायनस 29 अपॉन 16 ने आपण 4x मायनस 1 ला मल्टिप्लाय करूया. मायनस 29 अपॉन 16 इंटू 4x मायनस 1 मल्टिप्लाय करा. 4 जार 16 म्हणजे काय ना 29 अपॉन 4. या 4 ने 16 डिवाइड केलं किती 4 येईल आणि हा x. नेक्स्ट मायनस 29 अपॉन 16 इंटू मायनस 1 मायनस मायनस गेट कॅन्सल म्हणजे काय होणार प्लस मायनस मायनस प्लस हो मायनस मायनस प्लस. सो 29 अपॉन 16 इंटू 1 29 अपॉन 16. ओके म्हणजे या ठिकाणी किती येईल मायनस 29 अपॉन 4x प्लस 29 अपॉन 16. साइन चेंज होणार आहे कारण मायनस करतोय आपण सबस्ट्रॅक्ट करतो. हे प्लस हे मायनस हे मायनस 29 अपॉन 4x प्लस 29 अपॉन 4x 0. या ठिकाणी 1 मायनस 29 अपॉन 16 किती येईल 16 इंटू 1 16 मायनस 29 अपॉन 16 कळतंय 1 मायनस 29 अपॉन 16 1 मायनस 29 अपॉन 16 16 इंटू 1 16 हा मल्टिप्लाय करतो आपण. ओके 1 इंटू 16 16 मायनस 29 अपॉन 16 16 मायनस 29 मायनस 13 अपॉन 16. सो मायनस 13 अपॉन 16. सो हे झालं आपल्याला काय रिमाइंडर. अँड क्वेश्चन इज एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स अपॉन 4 मायनस 29 अपॉन 16. Therefore, question is equal to x cube minus x square minus x upon 4 minus 29 upon 16 and remainder is minus 13 upon 16. Understood? So, या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 10.2 कंप्लीट सॉल्व केलेला आहे. थँक्यू.